आले का सगळे? चला मग करूया सुरुवात आजच्या अभ्यासाला. आज सुद्धा आपण मराठीमधले व्यंजने शिकणार आहोत. लेट्स रिवाइज व्हॉट वी लर्न इन प्रिव्हियस लेसन. व्यंजने म्हणजे आपल्या इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट्स असतात ना, तसे मराठीमध्ये सुद्धा असतात. मराठी ऑल्सो हॅज कॉन्सोनंट्स लाईक इंग्लिश. तुम्हाला माहिती आहे का किती व्यंजने असतात मराठीत? डू यू नो हाऊ मेनी कॉन्सोनंट्स मराठी हॅज? 36, 36. बापरे, खूपच आहेत ना? There are so many, aren't they? But don't worry, I am here. लेसन 3 मध्ये आपण 10 मुळाक्षरे शिकलो, बरोबर? In lesson 3 we learned 10 letters, right? मग आज आपण पुढील 9 मुळाक्षरे शिकणार आहोत. Today we are going to learn next 9 letters of them. It's very simple. चला करूया सुरुवात. आता तुम्ही प्रत्येक अक्षर नीट ऐका आणि माझ्या मागून म्हणा. Let's start today's lesson. You need to listen carefully and repeat after me. Okay? P, F, B, V, M, Y, R, L, व. गुड जॉब, खूपच छान. आता आपण अजून गमतीशीररित्या पुन्हा एकदा अक्षरे बोलूया हा. नाउ लेट्स रिपीट द लेटर्स इन मोर इंटरेस्टिंग वे. रेडी? तयार? प प पणती. फ फ फणस. ब ब बदक. भ भ भटजी. म म मका. य य यज्ञ. र र रस. ल ल लसूण. व व वड. शाबास, खूप मस्त, खूप छान. आय एम सो प्राऊड ऑफ यू ऑल. आणि आता होमवर्क टाइम. तुम्हाला या अक्षरांचा सराव करायचा आहे घरी. यू नीड टू प्रॅक्टिस प्रोनाउन्सिंग दीज लेटर्स ॲट होम. आणि बरं का, आई बाबांना पण म्हणून दाखवायचे आहेत. अँड यू शुड ऑल्सो शो प्रोनाउन्सिंग देम टू युअर पॅरेंट्स. भेटूया पुढच्या तासाला. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि हो, अभ्यास पण करत राहा. बाय.